संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा एक दिवसावरती आले असताना या परिसरामध्ये पावसाने जोरदार सुरुवात लावलेली पाहायला मिळते आणि याचमुळे या ठिकाणी पाहतो की सध्या जे जनजीवन आहे सध्या ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला आहे, तर चारही जे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेली परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। कारण की पालखीला एक दिवस शिल्लक असताना आळंदीमध्ये जो मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे नदीला सध्या पूर आला आहे, तर नदीकाठावरील जो घाट आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीने या ठिकाणी असलेली जी दुकाने आहेत ती सुद्धा जलमय झालेली आहेत, त्यामुळे पालखी सोहळ्याच्या तयारीवरती सध्या पावसाचं सावट आल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की हा जो घाट परिसर आहे हा घाट परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला आहे, त्यासोबत जे शेजारी पूल आहे तो सुद्धा पूर्णतः पाण्याखाली गेल्याची परिस्थिती या ठिकाणी खरं तर पाहायला मिळते। आणि ही इंद्रायणी नदी आहे ती सध्या दुथडी भरून वाहत आहे, कारण की नदीकाठच्या जे पाण्याचे घाट परिसर आहेत त्या घाट परिसराने सध्या पाणी गाठलेलं पाहायला मिळतं आणि सर्व घाट सध्या पाण्याखाली गेले आहे। त्यासोबत घाटालगत असलेले अनेक दुकाने सध्या पाण्यात बुडवल्याचं चित्र या ठिकाणी आपण एकंदरीत पाहतोय। त्यामुळे कुठेतरी या व्यापाऱ्यांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं। कारण की ज्या पद्धतीने पाहतो की पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार असला तरी लाखो वारकरी सध्या आळंदीमध्ये दाखल होत आहेत, मात्र पावसामुळे प्रशासनासमोर एक मोठं आव्हान सध्या निर्माण झालं आहे, कारण की या परिस्थितीवरती प्रशासनाकडून सतत लक्ष देण्यात येत आहे। त्यासोबत या ठिकाणी पाहतो की सध्या हे जे दुकानं थाटली होती ती दुकानंसुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे। त्यामुळं एक दिवसावरती हा पालखी सोहळा आला असताना आता या पालखी सोहळ्यावरती खरं तर पावसाचं संकट आलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा अभिजित पिसेसह मी सुनील दिगडे, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।